आतमध्ये देव आहे तर मग प्रश्न पडतो तर आपल्याला दिसत का नाही, हा मोठा प्रश्न आहे. आपल्याला अनुभवता का येत नाही. आतमध्ये जर देव आहे तर माणसं अशी दानवासारखी का वागतायत. प्रत्येकाच्या आतमध्ये जर देव आहे, परमेश्वर आहे, तर माणसं अशी का वागतायत. संपूर्ण जगामध्ये काय चाललेलं आहे, देवाधर्मावरूनच मारामारी चाललेले आहेत. समजलं ना, देवाधर्मावरूनच मारामारी चालले आहेत. कोणी सुखी नाही आहे, सगळे दुःखी. मग असं का, हा प्रश्न आपल्याला पडणार. आणि सद्गुरू नेहमी म्हणतात की का प्रश्न पडला तरच तुमची प्रगती होत जाते. ज्याला का हा प्रश्न पडत नाही त्याला त्याची प्रगती होणं कठीण असतं. समजलं ना. म्हणून सद्गुरूंनी विचारलं तुम्ही का हा प्रश्न विचारा मला, की जर देव परमेश्वर आतमध्ये आहे, साहजिकच आपल्याला प्रश्न पडणार की मग आपल्याला का नाही दिसत तो. मग तो आहे तर मग आपण असे का वागतोय, हा एक प्रश्न आहे ना मोठा. तुम्हा सगळ्यांना हा प्रश्न पडलेला असणारच. सद्गुरूंनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. सद्गुरूंनी काय सांगितलं की हा आत्मदेव किंवा हा परमेश्वर, हा जो आपल्याकडे जो भरलेला आहे आतमध्ये, तो आपल्याकडे देव स्वरूपात नाही आहे. नीट समजून घ्या, कारण हा विषय खूप मोठा आहे, मला एका तासात सांगायचं आहे. तर हा जो आत्मदेव आहे ना, हा देव रूपामध्ये आपल्याकडे नांदत नाही आहे. तो आपल्याकडे जीव रूपात नांदतोय. जीव म्हणून तुम्ही ऐकलं असेल, जीवात्मा, परमात्मा, शिवात्मा असे शब्द तुम्ही ऐकले असतील. थोडक्यात काय की हा परमेश्वर हा आपल्याकडे जीव रूपात नांदतो. जीव रूपात नांदतो याचा साधा अर्थ, मी खूप डीपमध्ये जाणार नाही आहे, साधा अर्थ असा आहे की तो स्वतःच्या विसरात नांदतोय. म्हणजे आपल्याकडे जी चैतन्य शक्ती आहे, जो ज्याला आपण ईश्वर म्हणतो, ती ईश्वर स्वतःच्या विसरात नांदते. स्वतःच्या विसरात का नांदते हा एक मोठा प्रश्न आहे. आणि त्याला शास्त्रामध्ये माया हा नाव दिलेलं आहे. माया, मायेच्या प्रभावामुळे हा जो ईश्वर किंवा ही जी परमेश्वरी शक्ती, हा जेव्हा देह धारण करते, त्या देह धारण करण्याच्या प्रोसेसमध्ये तिला आपल्या स्वरूपाचा विसर पडतो. आता का पडतो त्याच्यामध्ये आपण नको जाऊया. दॅट इज अ फॅक्ट की स्वतःच्या ईश्वरी तत्वाचा, ईश्वरी स्वरूपाचा त्याला विसर पडतो. आता हा विसर जो आहे ना, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. हा विसर पडल्यामुळे आपण सगळे भ्रमिष्ट झालो. कारण आपण कोण हे जर आपण विसरलो, आता तुम्हीच बघा ना, तुम्हाला जर समजा काही परिणाम झाला आणि एखादा माणूस बोलला मी कोण, तर आपण त्याला काय म्हणतो, भ्रमिष्ट झालेला आहे, हा माणूस भ्रमिष्ट झालेला आहे. तसं आपण स्वतःला विसरलो आणि आपल्या ठिकाणी भ्रम झाला की मी कोण, हा भ्रम झाला. हा मी कोण हा प्रश्न कोणाला, ईश्वरालाच पडला. हा ईश्वर जो जीव रूपात आपल्याकडे नांदतोय ना, त्या जीवालाच प्रश्न पडला की मी कोण. आणि मग त्यांनी अशी कल्पना केली, बघा कल्पना केली की मी म्हणजे हा देह. त्या मीनी म्हणजे त्या जीवानी, म्हणजेच मूळ स्वरूपात असलेल्या शिवानी हा देह म्हणजे मी हे मान्य केलं आणि तो देहाशी एकरूप झाला. देहाशी तो एकरूप झाला. त्यामुळे आज आपल्याकडे जी चैतन्य शक्ती नांदते तीच आपल्याकडे मी म्हणते. आपल्याला वाटतं मी म्हणतो म्हणजे आपण म्हणतोय. खरं मी म्हणणारी कोण आहे, ती चैतन्य शक्तीच आहे. ती ईश्वरी शक्तीच आपल्याकडे मी म्हणत असते. आपण सबंध दिवस जर मोजलं तर हजारो वेळा आपण मी म्हणत असतो. पण आपल्याला वाटतं मी म्हणजे मी प्रल्हाद बोलतोय, मी गोविंदराव बोलतोय असं वाटतं. पण खरा बोलणारी ती शक्तीच असते. म्हणून मी म्हणणारी ती शक्तीच आहे. पण ती सध्या स्वतःला शक्ती न समजता स्वतःला हा देह समजते. आणि जन्माला आल्यानंतर या देहावर संस्कार व्हायला लागले. या देहावर म्हणजे देहाच्या जाणीवेवर म्हणजेच मनावर संस्कार व्हायला लागले. लहानपणापासून पहिलं होतं ते बारसं होतं आणि आपण
त्या देहाला एक नाव देतो, नाव चिकटतो, म्हणजे पहिलं लेबल आपण लावतो, या देहाला पहिलं लेबल आपण लावतो, नावाचं लेबल, त्याच्यानंतर आडनावाचं लेबल, त्याच्यानंतर आई वडील, कुळ, जात, धर्म, काय काय गोत्र, हे सगळ्या गोष्टी आपल्या इथे चिकटलेल्या असतात. ह्या समाजाने चिकटवलेल्या आहेत, ओरिजिनल नाही आहेत त्या. जन्माला येतो तेव्हा जो मूल असतं त्याला काही माहीत नव्हतं मी कुठल्या धर्माचा आणि कुठल्या जातीचा आहे, कळलं ना. त्याला लेबल आपण लावतो, त्याला समाज लेबल लावतो. हे नीट समजून घ्या. म्हणजे आपण जे स्वतःला समजतो मी खरे किंवा मी प्रल्हाद, आपण जे समजतो ते खरं म्हणजे प्रल्हाद हे खरं नाही. प्रल्हाद हे नाव दिलं आहे तुला, बस. समाजाने नाव दिलेलं आहे. आणि हा समाज आहे ना, हे सगळी लेबलं आहेत ना, मेल्यानंतर काढून घेतो. बघा तुम्ही, मेल्यानंतर नावाने कोण हाक मारतं? मेल्यानंतर बॉडी घेऊन ये म्हणतं, बरोबर की नाही. म्हणजे काय की समाजाने जे जे चिकटवलेलं आहे ते समाज सगळं काढून घेतो. सगळी सर्टिफिकेट, काही उपयोग नसतो. तुम्ही मग CA असाल नाही तर कुठल्या इंजिनियरच्या सर्टिफिकेटचा काही उपयोग नाही एकदा मेल्यानंतर, बरोबर की नाही. मग एकच सर्टिफिकेट, ते म्हणजे डेथ सर्टिफिकेट, बरोबर की नाही. म्हणजे ही जी लेबल लावली ती समाजाने लावली आहे, ती ओरिजिनल नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. सांगायचा मुद्दा काय की जो माणूस आहे त्या माणसाला ही लेबल लावलेली आहे. पण लेबल लावून आपण तेवढं थांबलो का? नाही थांबलो. मग आपण त्याच्यामध्ये उच्च नीचता सुरू केली. मी मोठ्या जातीचा, तू खालच्या जातीचा, मी ह्या धर्माचा, मी त्या धर्माचा, माझा धर्म मोठा, माझा देव मोठा. हे पण मजा आहे. नुसतं असं नाही, एका धर्मामधलेच देव मोठे असतात. म्हणजे माझ्या गावचा देव मोठा, तुझ्या गावचा एवढा महत्त्वाचा नाही. आणि लोक एवढे त्याच्यामध्ये मारामाऱ्या चाललेल्या असतात. म्हणजे देव राहायला बाजूला आणि लोक ह्या कुळावरनं, जातीवरनं, धर्मावरनं, परमेश्वरावरनं, मूर्तीवरनं मारामाऱ्या करत बसतात. आमच्याकडे एका गावामध्ये अशी झालेलं आहे गंमत. म्हणजे ती मूर्ती होती, त्या मूर्तीला थोडासा क्रॅक गेला होता. आता कित्येक वर्ष मूर्ती जेव्हा वापरली तर कधीतरी ते क्रॅक झालाच की नाही. पण त्याच्यावरनं एवढं वादळ, गावामध्ये 2 तट पडले. एक म्हणतो ती आपण बदलून घेऊया मूर्ती, प्रॅक्टिकल, कारण क्रॅक केलेली मूर्ती कशा ठेवायची आपण. दुसरा म्हणतो नाही, ही स्वयंभू मूर्ती आहे, हिला हात लावता कामा नाही. आता कुठली स्वयंभू मूर्ती? कोणीतरी मूर्तिकारांनी बनवलेली असते आणि ती बनवताना कुठेतरी फॉल्ट होऊ शकतो ना. मग बदलली मग काय झालं? सांगायचा मुद्दा काय की प्रत्येकजण त्या मूर्तीत अडकलेला आहे. मूर्ती ही पूजा करण्यासाठी असते. मूर्ती ही आपल्याला नमस्कार करण्यासाठी असते. मूर्तीच्या स्वरूपात आपण आपल्या आत्मदेवाला पाहायचं असतं. हा जो आतला देव आहे तो मूर्तीमध्ये पाहायचा असतो. आणि हे सगळं जे आपण करतो हे सगळं सिम्बॉलिक असतं, हे लोकांना कळत नाही. आणि लोक त्या मूर्तीमध्ये एवढे अडकून बसतात. सद्गुरू काय म्हणतात की मूर्तीपूजा तुम्ही करा, सगळं करा तुम्ही, पण नीट समजून घ्या की खरा देव कुठे आहे. खरा परमेश्वर त्या मूर्तीत नसून तुझ्याचकडे आहे आणि तो तुला अनुभवायचा आहे. आज तू तो विसरलेला आहेस, विस्मरण झालेलं आहे. लक्षात ठेवायचं, मी ईश्वर आहे. खरं म्हणजे आतमध्ये आत्मदेव आहे. म्हणजे काय? म्हणजे मीच ईश्वर आहे. खरं म्हणजे मी आणि ईश्वर वेगळे नाही आहेत खरं म्हणजे. पण आता 2 झाले, एकाचे 2 झाले. तो वेगळा, मी वेगळा. कळलं ना? ह्याला द्वैत म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. म्हणून हे जे विस्मरण झालं आहे ना, हाच रोग आहे. यालाच भवरोग म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. त्याला भवरोग म्हटलेलं आहे. आपल्याकडे 3 रोग आहेत: भवरोग, मानसिक रोग आणि शारीरिक रोग. भवरोगामुळे मानसिक रोग होतात आणि मानसिक रोगामुळे शारीरिक रोग होतात. असं खरं ते संपूर्ण ते टेबल आहे. म्हणून विस्मरण हा आपल्याकडे दोष झालेला आहे आणि त्याच्यामुळे आपण स्वतःला विसरलो. आता हा जो ईश्वर आपल्याकडे नांदतोय तो कुठल्या स्वरूपात नांदतो? तो निर्गुण जो होता तो सगुण झाला आपल्याकडे. सगुण झाला म्हणजे काय? सच्चिदानंद स्वरूप या स्वरूपामध्ये
तो आपल्याकडे नांदतोय, सगुण स्वरूपात तो नांदतोय. मग हे स्वरूप कसं आहे? सच्चिदानंद स्वरूप. हे सगुण स्वरूप ह्या देहाच्या निमित्ताने साकार झालं. कळलं ना? सद्गुरू म्हणतात काय की हा जो ईश्वर आहे त्यांनी देह धारण केला, त्यांनी धारण केला, आपण काही केलं नाही आहे. आपोआप ही जी जिवंत मूर्ती ही आपोआप आईच्या पोटामध्ये निर्माण झाली, कोणी निर्माण नाही केली. आपोआप सगळी इंद्रिय आपोआप निर्माण झाली, सहज निर्माण झाली, कोणी आलं नाही डॉक्टर काही बनवायला. आणि ही जी मूर्ती निर्माण झाली ही सुद्धा परमेश्वराचीच मूर्ती आहे, कारण परमेश्वराने निर्माण केलेली आहे. समजलं ना? आणि ती निर्माण कशासाठी केली? स्वतः आनंदाचा स्वाद घेण्यासाठी केली. पण झालं उलटच. म्हणजे आपल्याकडे सच्चिदानंद स्वरूप आहे. सत, चित आणि आनंद हे आपल्याकडे तीन पदं आहेत. त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये जात नाही. पण आनंद स्वरूप आपल्याकडे, याचा अर्थ काय की आपण आनंदी आहोत. आनंद स्वरूप जर आपलं स्वरूप जर आनंद असेल तर मग आनंद बाहेर कशाला शोधायला जायला पाहिजे आपल्याला? म्हणजे बघा, आपण ईश्वर आहोत आणि ईश्वराला शोधायला आपण बाहेर जातोय. आपणच आनंद स्वरूप आहोत, म्हणजेच आपण आनंदीच आहोत, तरी आपण आनंद शोधायला बाहेर पडतो. सगळ्या जगामध्ये आपण आनंद शोधण्यासाठी जात असतो, बरोबर की नाही? आनंद म्हणजे सुखासाठी. सुख मिळत नाही म्हणून सुखासाठी आपण सगळे आज जे प्रयत्न करतोय, आज सगळे जे प्रयत्न चाललेले आहेत, कष्ट करतायत, पैसा कमवत आहेत, सगळं कशासाठी? सुखासाठी. आणि एवढं करून सुख मिळतच नाही, कारण सुख तिथे नसतं, सुख आतमध्येच असतं. म्हणजे काय की तुमच्या जवळ असूनही जागा चुकलं असतो. समजलं ना? सुख आनंद आतमध्येच आहे, सगळं आतमध्येच आहे, तरी तू जागा चुकलायस आणि नको तिथे तू शोधतोयस. हा मेन प्रॉब्लेम झाल्यामुळे आज सगळे प्रॉब्लेम जे जगामध्ये आहेत ते सगळे ह्याच्यामुळेच झाले. आणि ह्याच्यामध्ये संस्काराचा वाटा खूप मोठा आहे. लहानपणापासून आपण जे संस्कार देतो मुलांना, लहानपणापासून संस्कार देत होतो की तू ह्या जातीचा, तू ह्या धर्माचा, तू हे सगळे आपण संस्कार देत जातो. तू मोठा, तो छोटा, त्याच्याशी तू त्याच्यावर खेळू नकोस, तो खालच्या जातीचा आहे, हे सगळं आपणच संस्कार देतो. समजलं ना? त्यामुळे सगळे जे प्रॉब्लेम निर्माण झाले आहेत ह्याचं मूळ कारण काय माहिती आहे? आपलं जे मूळ स्वरूप आहे ना त्याला आपण विसरलो. समजलं ना? आता हे जे विस्मरण झालेलं आहे, हे विस्मरण झालेला उपाय काय आहे? कारण आपण आपल्यातला असल्या ईश्वराला विसरलो की आपण काय करतो? स्मरण करतो, आठवतो, बरोबर की नाही? कुठली गोष्ट आपण विसरलो, आता मी समजा माझा मोबाईल विसरलो तर आपण आठवायला सुरुवात करतो की कुठे आहे. समजलं की नाही? पण इथे आहे तेच माहीत नाही, तरी आपल्याला शोधायचं आहे. समजलं ना? म्हणून सद्गुरूंनी एक सांगितलं की स्मरण, विस्मरणाला औषध काय तर स्मरण. मग स्मरण कशाचं करायचं? इथून सुरुवात. समजलं की नाही? मग सद्गुरूंनी, संतांनी, सगळ्यांनी आपल्याला नामस्मरणाचा महिमा सांगितला. ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठामध्ये 27 अभंग याच्यावरच लिहिले आणि प्रत्येक अभंगाच्या शेवटी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पुढं करी. म्हणजे त्यांनी हरिमुखे म्हणा सांगितलं म्हणायला. नामस्मरणाचं महत्त्व सर्व संतांनी सांगितलं, सर्व संतांनी. नामस्मरण हा एकच उपाय आहे. पण नामस्मरण म्हणजे काय? पुन्हा प्रॉब्लेम. नामस्मरण म्हणजे माळा ओढणं नाही, नामजप, त्याला आपण नामजप म्हणतो. समजलं ना? नामजप म्हणजे काय? माळा ओढतो आपण, राम 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 म्हणता सुनेबद्दल, सुनेला थोडंसं ओरडायचं, सुनेला दोष द्यायचा आणि रामनाम चालू इथे. याला नामजप म्हणतात, याला नामस्मरण म्हणत नाही, लक्षात ठेवायचं. म्हणून सद्गुरूंनी त्याच्यामध्ये एक फरक दाखवत गेलेले आहे. सद्गुरूंनी आम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये शिकवल्या आपल्याला, म्हणजे सर्वांना. म्हणून सद्गुरू काय म्हणतात की नाम जप वेगळं आणि नामस्मरण वेगळं. नामस्मरण कशाचं करायचं असतं? ईश्वराचं स्मरण म्हणजे नामस्मरण. मग नाम आणि ईश्वर याच्यामध्ये फरक काय? हा पुन्हा प्रश्न पडला, हो की नाही? नामस्मरण म्हणजे रामाचं मी स्मरण केलं, विठ्ठलाचं मी स्मरण केलं, पण विठ्ठल म्हणजे काहीच माहीत नाही आपल्याला.
मग संत पुन्हा तिकडे आले. संत काय म्हणतात, आधी देवाशी ओळखावे, आधी देवाशी ओळखावे, मग त्याचे भजन करावे. बघितलं, सिंपल, इमिडिएट सोल्युशन दिलं. पहिलं ओळख, तो कोण आहे ते, तो कोण आहे, कसा आहे, हे पहिलं ओळख. मग आता हे ओळखणं कसं, तेव्हा सद्गुरू लागतात. समजलं ना. हे एवढं सगळं भांडार आपल्याकडे आहे. वेद आहे, उपनिषद आहे, भगवद्गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, अमृतानुभव आहे, सगळं काही आपल्याकडे आहे. पण हे समजून सांगण्यासाठी पुन्हा आपल्याला सद्गुरू लागतात. कारण एवढं सोपं नाही आहे समजून घ्यायला. हे आम्ही सांगितल्यानंतर समजत नाही आपल्याला, एवढं कठीण आहे. कारण जो शोधणार आहे, ज्याला शोधणार आहे तो एकच आहे, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. जो विसरला आहे तो पण एकच आहे. म्हणजे जो विसरला आहे त्यालाच आठवण करायची आहे. म्हणजे किती कठीण काम आहे ना. जो स्वतःला विसरला आहे त्यांनी स्वतःची आठवण करत स्वतःला शोधून काढायचं आहे. म्हणजे किती कठीण काम आहे. मग सद्गुरू काय करतात, पहिल्यांदा थोडक्यात सांगतात. सद्गुरू एकदम तुम्हाला वरच्या पायरीवर नेत नाहीत. समजलं ना. पहिल्यांदा काय सांगतात की तो आहे ना, आतमध्ये तो आहे, त्यांनी तुला सर्व काही दिलेलं आहे. पहिलं हे समजून घे. तो जो ईश्वर भरलेला आहे त्यांनी तुला हे सगळं देह दिलेलं आहे. देह दिला म्हणजे काय, ज्ञानेंद्रिय दिले, कर्मेंद्रिय दिले, विचारशक्ती दिली, भावनाशक्ती, अंतरेंद्रिय दिली आहे, सगळं काही दिले तुला, हात पाय सगळं काही दिलेलं आहे. हे सर्व तुला दिलं आहे ना, ह्याच्याबद्दल त्या ईश्वराची कृतज्ञता व्यक्त कर. पहिला धडा, या ईश्वराने तुला काय दिलं नाही हा प्रश्न नाही, सर्व काही दिलेलं आहे. आणि या भांडवलावरच आज आपण मजा मारतोय. बुद्धीचं वैभव दिल्यामुळे आज आपण शिकतोय, मोठे मोठे होतोय, चार्टर्ड अकाउंटंट, इंजिनियर, सायंटिस्ट. का होत आहे, बुद्धीचं वैभव असतं. आपल्याला विचारशक्ती दिलेली आहे, आपण विचार करू शकतो, सगळं काही करू शकतो. आपल्याला भावना दिलेल्या आहेत, आपण भावना व्यक्त करू शकतो. प्रेमाच्या, रागाच्या, दुःखाच्या भावना आपण व्यक्त करू शकतो. आपल्याला सगळी कर्मेंद्रिय दिलेली आहेत, त्यांनी तुम्ही सर्व काही करू शकता, कर्म करू शकता. तुम्हाला ज्ञानेंद्रिय दिली आहे, संपूर्ण ज्ञान घेण्यासाठी. पाहण्यातून तुम्ही ज्ञान घेता, स्पर्शातून तुम्ही ज्ञान घेता, ऐकण्यातून ज्ञान घेता. ही सगळी ज्ञान घेण्यासाठी तुम्हाला सगळी ज्ञानेंद्रिय दिलेली आहे आणि अंतरेंद्रिय पण दिलेली आहे. मन हे तुम्हाला दिलेलं आहे. हे सगळं दिलेलं आहे. ह्याचा उपयोग करून आपण आपलं आयुष्य सुखाचं करायचं आहे, प्रपंच सुखाचा करायचं आहे आणि परमार्थ सिद्ध करायचं आहे. याच्यासाठी सगळं भांडवल तुम्हाला दिलेलं आहे. काही दिलं नाही असं नाही, सर्व काही दिलेलं आहे. तुम्हाला त्याची किंमत नाही, हा मोठा प्रश्न आहे. किंमत नाही आपल्याला. आपल्याला कुठल्याच इंद्रियाची किंमत कधी कळते, हॉस्पिटलचं वेळ आली, हॉस्पिटलमध्ये इथं जाऊन बघा, मग तुम्हाला सगळ्याची किंमत कळेल. लोकांना हात असा वरती करता येत नाही. फ्रॅक्चर झाला असेल, काय झालं असेल, मग लोकांनी भरवायला लागतं. तेव्हा कळतं की एवढा हात वरती करणं पण आनंद आहे. हे कधी कळतं, जेव्हा प्रॉब्लेम होतो तेव्हा. डोळ्यात दिसायला बंद झालं की मग डोळ्याचं महत्त्व कळतं. अरे मी इतके दिवस बघतोय म्हणजे मी किती आनंद उपभोगतोय, हे कोणाला कळतं. जोपर्यंत कॅटरॅक्ट झालं, थोडासा रेटिनाचा प्रॉब्लेम झाला की मग दिसत नाही काय. परवा माझ्याकडे एक व्यक्ती आली होती, त्यांना रेटिनाचा प्रॉब्लेम झाला, दिसत नाही आता. तेव्हा आपल्याला डोळ्याचं महत्त्व कळतं की अरे मी आयुष्यभर डोळ्यांनी इतकं बघतोय, नाही तर कसला आनंद आहे मला सांगा. डोळे मिटल्यानंतर कुठला आनंद आहे. धड चालता पण येणार नाही तुम्हाला, आपटाल इकडे तिकडे, बरोबर की नाही. आणि आज आपण निसर्ग सौंदर्य बघतोय, सगळी सौंदर्य बघतोय. आपण आपल्या बायकोला पाहू शकतो, मुलांना पाहू शकतो, इतरांना पाहू शकतो. हा किती मोठा आनंद आहे, पण आपल्याला त्याची किंमत नाही. म्हणून देवाने जे आपल्याला दिलेलं आहे सगळं, हे सगळं खूप आनंदित होण्यासाठीच आहे. साधं तुम्ही मेमरी बघा, मेमरीचा लॉस झाल्यानंतर काय प्रॉब्लेम होतात, ते हालत खराब होऊन जाते.
त्याला आठवत नाही कोण, त्याला कालचं आठवत नाही, उद्याचं आठवत नाही, अशी परिस्थिती निर्माण होते. म्हणून ह्या परमेश्वराने आपल्याला जे काही दिलं आहे ना, अनमोल आहे, लक्षात ठेवा, अमूल्य आहे. म्हणून त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शिका. म्हणून पहिली पायरी काय, कृतज्ञतेने स्मरण कर. सद्गुरू काय म्हणतात, नामी समजेपर्यंत वेळ आहे, दिल्ली तो बहुत दूर आहे. पहिलं तू काय कर माहिती आहे, देवाने तुला सगळं दिलं आहे ना, त्याच्याबद्दल कृतज्ञतेने स्मरण कर देवाचं. थँक्यू म्हण देवाला रोज, एक दिवस नाही हा, कधीतरी देवळात गेलं की थँक्यू म्हणून नाही चालणार. रोज रोज डोळे उघडल्यानंतर, डोळे उघडणं सुद्धा कधी कधी उघडलेच जात नाही ना, मग आपण काय म्हणतो, गेला रे गेला, बरोबर की नाही. म्हणून सकाळी उठून डोळे उघडणं, पहिलं परमेश्वराला आपण कृतज्ञतेने स्मरण केलं पाहिजे, बरोबर. नंतर तुम्ही जे जे काही करता तेव्हा तुम्हाला कृतज्ञतेने स्मरण व्हायला पाहिजे. त्याचं सतत स्मरण त्याचं होणं हे विस्मरणावर उपाय आहे, समजलं ना. सतत स्मरण, अखंड ध्यानाची धरावे म्हटलंय, अखंड शब्द वापरले सगळीकडेच नाही, इथे पण अखंड ध्यानाची धरावे म्हटलंय. म्हणजे काय, अखंड तुम्हाला स्मरण व्हायला पाहिजे. सोपं नाही आहे आपल्याला अखंड काय, आपल्या दिवसात एकदा पण आठवण होत नाही. आपण आपल्या पैशामध्ये आणि याच्यात गुरमीत असतो. मला कोण मान देते, माझा कोण अपमान करतो, मला कसा, ह्याच्यातच पडलेलं असतो. ज्याला मला मला म्हणतो तो मी एक्झिस्टच नसतो, हे त्याच्या पुढचं आहे. म्हणजे प्रल्हाद खरा एक्झिस्टच नाही आहे, अस्तित्वातच नाही आहे. पण त्या प्रल्हादच्यासाठी आपण किती किती मानापमान, किती हे, माझं नाव नाही घेतलं झाला, त्याला वाईट वाटलं. तुझ्या नावाला कोण विचारतं, नावच तुझं अस्तित्वात नाही आहे. गोविंदराव हे नाव अस्तित्वात नाही, गोविंद अस्तित्वात आहे, हे समजत नाही लोकांना. असो, तर पहिल्यांदा सद्गुरू काय म्हणतात, कृतज्ञतेने स्मरण करायला सुरुवात कर, कृतज्ञतेने. त्याच्यानंतर हळूहळू सद्गुरू तुम्हाला नामीची ओळख करून देतात. नामीची ओळख करून देतात म्हणजे जो आतमध्ये आहे ना, त्याची ओळख करून द्यायला सुरुवात करतात. मग त्याला सद्गुरू भावस्मरण म्हणतात. भावस्मरण म्हणजे काय, की करणारा तो आहे, हा भाव सतत लक्षात ठेव. तू काय करत नाही आहेस, करणारा तो आहेस, तू फक्त मध्ये फोडणी घालतोयस. प्रॉब्लेम तोच आहे. प्रल्हाद फक्त काय करतो, पाहणं बदलतो, तो करता विठ्ठल पाहत असतो. पण आपण कसं बोलतो, प्रेमाने पाहतो काही लोकांकडे, काही लोकांकडे द्वेषाने बघतो, काही लोकांनी रागाने बघतो. हे कोण करतं, प्रल्हाद करतो, ईश्वर करत नाही. ईश्वर फक्त पाहत असतो, कळलं ना. हा जो जीव आहे, जीव स्वरूपातला जो चैतन्य शक्ती आहे, ती पाहत असते. पण पाहताना कसं पाहणं हे प्रल्हाद ठरवतो. हा जो प्रल्हाद म्हणून वेगळा आलाय ना, संस्कारित, कुसंस्कारित किंवा सुसंस्कारित, हे जे प्रल्हाद नावाचं व्यक्तिमत्व ठरवतं की ह्याच्याकडे मी प्रेमाने बघायचं की रागाने बघायचं की बघायचं नाही. हे सगळं कोण ठरवतं, प्रल्हाद ठरवतो, पाहणारा ठरवत नाही. हा जो पाहणारा आहे ना, ती चैतन्य शक्तीच आहे. सद्गुरू म्हणतात संपूर्ण जे काय आहे ना, ती चैतन्य शक्तीच आहे, बाकी दुसरं काहीच नाही आहे. प्रल्हाद एक्झिस्टच नाही आहे. प्रल्हाद हे नाव दिलेलं आहे फक्त या व्यक्तिमत्वाला. आहे तो देह, आणि देहामध्ये आहे ती चैतन्य शक्ती. मग ती मन रूपाने नांदू दे, बुद्धी रूपाने नांदू दे, पण ती नांदते ती चैतन्य शक्तीच असते, हे लक्षात ठेवायचं. समजलं ना. हे सगळं जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा मग आपलं अहंकार थोडा कमी व्हायला लागतो. समजलं ना. अहंकार थोडा कमी व्हायला लागतो. म्हणून सद्गुरू म्हणतात की अहंकार हा कमी कमी होत जाणं म्हणजे आपलं चित्त शुद्ध करत जायचं, मन शुद्ध करत आपल्याला जायचं आहे. मनाला शुद्ध करत करत देवापर्यंत पोचवायचं त्या मनाला. समजलं ना. म्हणून ही शुद्धीकरणाची प्रोसेस आहे, लक्षात ठेवायचं. ही नामस्मरण म्हणा, कृतज्ञतेने स्मरण म्हणा, ही सगळी आपल्या मनाला शुद्धी करण्याची प्रोसेस आहे. समजलं ना. म्हणून पहिली सद्गुरूंनी जे शिकवलं ते कृतज्ञतेने स्मरण कर. मग कोणाकोणाचं स्मरण कर. सद्गुरू म्हणतात देवाने हे सगळं दिलं आहे तुम्हाला, बरोबर. म्हणून देवाचं स्मरण पहिलं, जो आहे
आतमध्ये, त्याचं स्मरण रोज कर, साधना म्हणून कर. असं कधीतरी आठवलं म्हणून नाही. सकाळी उठलं की आठवलं पाहिजे. सकाळी उठल्यानंतर पहिलं स्मरण त्याचं व्हायला पाहिजे आणि मग कृतज्ञतेने स्मरण करून त्याला थँक्यू म्हटलं पाहिजे. परमेश्वराला डोळे उघडले, मी आहे, थँक्यू व्हेरी मच. त्याच्यानंतर कोण? आई वडील. सद्गुरूंनी 7 देव सांगितलेले आहेत. म्हणजे आई वडील, शिक्षक, गुरु सद्गुरू, आत्मदेव, राष्ट्र आणि विश्व, असे 7 देव सांगितले सद्गुरू. 7 देवाची तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. त्याच्यामध्ये राष्ट्र पण आले. राष्ट्राची कृतज्ञता व्यक्त केली, कारण तू जो आहे आज, तुझं जो अस्तित्व आहे ना, ते तुझ्यामुळे नाही आहे, सर्वांमुळे आहे. आणि सर्वांमध्ये पुन्हा तोच आहे. ही मजा आहे. जो ईश्वर तुझ्यामध्ये आहे तोच सर्वांमध्ये आहे, हे तू जाणून घे. जाणूनही घोटी मुला म्हटलेलं आहे संतांनी. घोटून घे की जो तुझ्यामध्ये आहे ना तोच इतरांमध्ये आहे, लक्षात ठेव. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलं ना की सर्वत्र नमस्कारी एका तुला नमस्कार करून घ्यायचे. समजलं ना? मन हे मीची करी, मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी एकाचे, असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्या एकाला तू नमस्कार कर. म्हणजे काय? नमस्कार करायचा नाही, असं तर करत जायचं नाही. त्याला कृतज्ञतेने वंदन कर मनापासून, कारण तो आहे, सगळे आहेत म्हणून आपण आहोत. हे नीट समजून घे. सर्वामध्ये जो आहे आणि सर्व जे आहे ते सर्व आहेत म्हणून तू आहेस. आज मी इथे प्रवचनाला बसलेलो आहे. कोणामुळे बसलो आहे? लोकमान्य सेवा संघाचे सगळे पदाधिकारी काम करतात. इकडे सगळे जे लोक आले ऐकायला, त्यांच्यामुळे, सर्वांमुळे आज AC चालू आहे. सगळ्यामुळे मी आज प्रवचन इथे छानपैकी करू शकतोय. म्हणजे आपण प्रत्येक कृती करतो ना, ती कृती सर्वांमुळे करतोय, लक्षात ठेवायचं. हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक कृती आपण सर्वांमुळे करतोय. म्हणून सर्वांमुळे मी आहे, हे प्रिन्सिपल आपण डोक्यात घेऊन बसलं पाहिजे कायम. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.